Properties of definite integration. प्रॉपर्टीज विथ डेरिवेशन आहेत, विथ प्रूफ आहेत. बोर्ड एक्झाम मध्ये प्रॉपर्टीजच्या प्रूफ पण विचारल्या जातात आणि एक्झाम्पल्स पण यावर डिपेंड असणार आहे. इनडेफिनाइट इंटिग्रेशनच्या मेथड्स सोडून वेगळ्या मेथड्स यामध्ये स्टडी करायच्या आहेत. त्यामुळं कंपॅरिझन इम्पॉर्टंट आहे की एक्झाम्पल इनडेफिनाइट मेथडनी सॉल्व्ह होईल का प्रॉपर्टीचा वापर करून सॉल्व्ह होणार आहे, किंवा इनडेफिनाइट पेक्षा प्रॉपर्टीजने ते सोपं जाते का, हे थोडंसं कंपॅरिझन या ग्रुपमध्ये इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट ऑफ ऑल प्रॉपर्टीचे डेरिवेशन्स. फर्स्ट प्रॉपर्टी, इंटिग्रल a to b f of x into dx is equal to minus integral b to a f of x into dx. a to b f of x dx equal to minus b to a f of x dx. प्रॉपर्टीचं मिनिंग काय पहा. इंटिग्रेशन मधली टर्म दोन्ही साईडला सेम आहे, एफ ऑफ एक्स डी एक्स एफ ऑफ एक्स डी एक्स. फक्त त्याचे लिमिट्स लेफ्ट साईडला आहेत ए टू बी आणि राईट साईडला आहेत बी टू ए, आणि त्यामुळे चेंज काय झालाय, मीन्स व्हॉट, इंटरचेंजिंग द लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन चेंजेस द व्हॅल्यू ऑफ इंटिग्रल इन साइन ओनली. म्हणजे इंटिग्रेशनचे जर आपण अप्पर लिमिट लोअर लिमिट इंटरचेंज केले तर त्या इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूचं फक्त साइन चेंज होईल. म्हणजे ए टू बी असेल तर ही जी इंटिग्रेशनची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे, लिमिट्स इंटरचेंज केल्यानंतर आपल्याला त्याची अपोजिट साइन असणारी व्हॅल्यू मिळेल, निगेटिव्ह व्हॅल्यू मिळून जाईल. इंटरचेंजिंग द साइन, इंटरचेंजिंग द लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन विल चेंज द साइन ऑफ इंटिग्रेशन. लिमिट जर इंटरचेंज केले तर त्या इंटिग्रेशनच्या व्हॅल्यूचं फक्त साइन चेंज होईल. प्रूफ ऑफ दिस वन. फर्स्ट ऑफ ऑल, let indefinite integration of this f of x into dx is equal to phi of x plus c. f of x चं इंटिग्रेशन phi of x आहे असं कन्सिडर केलं इनडेफिनाइट फॉर्म मध्ये. देन लेफ्ट हँड साइड जे आपल्याला प्रूव्ह करायचे त्याची लेफ्ट हँड साइड, इंटिग्रल a to b f of x into dx हा जर आपण फाइंड केला काय येईल, एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन काय कन्सिडर केलं आपण, phi of x. फक्त यात कॉन्स्टंट सी घेण्याऐवजी लिमिट्स घेतो आपण ए टू बी. डेफिनाइट इंटिग्रल्स कसे डिफाइन होतात, लिमिट्स फक्त ए टू बी, पण इंटिग्रेशन इनडेफिनाइट, म्हणजे एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन आपण घेणार phi of x, लिमिट्स फ्रॉम ए टू बी. नंतर हे लिमिट्स आपण सॉल्व्ह कसे करतो, एक्सच्या जागी आधी अप्पर लिमिट सबस्टिट्यूट करायचं, म्हणजेच phi of b मायनस लोअर लिमिट म्हणजेच phi of a. लेट दिस इज इक्वेशन नंबर 1. लेफ्ट हँड साइड इव्हॅल्युएट केली, इक्वेशन 1 मिळालं. राईट हँड साइड, राईट हँड साइड काय पहा, मायनस इंटिग्रल b टू a f of x into dx minus as it is, minus outside as it is राहील, f of x चं इंटिग्रेशन phi of x b to a minus outside as it is
आता इथे आधी अप्पर लिमिट ए आहे, म्हणजेच फाय ऑफ ए मायनस लोअर लिमिटसाठी काय येईल, फाय ऑफ बी. फाय ऑफ ए मायनस फाय ऑफ बी, मायनसने जर ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केला तर ही सेकंड टर्म होईल प्लस, दॅट इज फाय ऑफ बी मायनस फर्स्ट टर्म येईल फाय ऑफ ए. लेट दिस इज इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 आणि 2 दोन्ही व्हॅल्यूज काय आल्यात, फाय ऑफ बी मायनस फाय ऑफ ए. It means that we can say that LHS equal to RHS. Therefore, LHS equal to RHS means integral a to b f of x into dx equal to minus integral b to a f of x into dx. That is the derivation of first property. पहिल्या तीन प्रॉपर्टीसाठी डेरिव्हेशन मेथड पण सिमिलर आहे. फर्स्ट प्रॉपर्टीचं meaning interchanging the lower limit and upper limit of integration will change the value of integral in sign only. Write down. घ्यानंतर सेकंड प्रॉपर्टी.
सेकंड प्रॉपर्टी, इंटिग्रल a to b f of x into dx is equal to integral a to b f of t into dt. Carefully observe the left hand side and right hand side. यामध्ये दोन्ही साइडला फंक्शन सेम आहे, लिमिट्स पण सेम आहेत, फक्त व्हेरिएबल चेंज आहे. लेफ्ट साइडला व्हेरिएबल x यूज केला, राइट साइडला व्हेरिएबल t यूज केलेला. व्हॉट इज मीनिंग ऑफ दिस प्रॉपर्टी? In case of definite integration, we can replace the variable with other variable or different variable. व्हेरिएबल आपण रिप्लेस करू शकतो, म्हणजे एका व्हेरिएबलच्या जागी आपण दुसरा व्हेरिएबल रिप्लेस करू शकतो. व्हेरिएबल रिप्लेसमेंट कशा प्रकारची पहा. एफ ऑफ एक्स फंक्शन तेच आहे. यात सपोज इनडेफिनाइट मध्ये आपल्याला माहित आहे कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय असतं, साइन एक्स प्लस सी. कॉस टी इंटू डी टी याचं इंटिग्रेशन काय येईल, साइन टी प्लस. पण तरीही इनडेफिनाइट मध्ये या प्रॉपर्टीचा आपल्याला यूज नाही करता येत, कारण यात एक्स आणि टी हे दोन व्हेरिएबल डिफरंट आहेत. इथे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, व्हेरिएबल पण एक्स आहे. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू टी, व्हेरिएबल पण टीच आहे. त्यामुळे कॉसचं इंटिग्रेशन साइन आपण दोन्ही ठिकाणी घेऊ शकतो. इनडेफिनाइट मध्ये इथपर्यंतच पॉसिबल आहे. पण साइन एक्स इक्वल टू साइन टी हे आपण इनडेफिनाइट मध्ये नाही लिहू शकत, कारण एक्स आणि टी हे दोन्ही सिमिलर व्हेरिएबल असतीलच असं नाही. सबस्टिट्यूशनच्या नंतर सुद्धा ते पॉसिबल झालेलं असेल. त्यामुळं साइन एक्स इक्वल टू साइन टी ह्या दोन व्हॅल्यूज सेम आहेत असं आपण नाही म्हणू शकत. रेशिओ सेम आहे पण व्हेरिएबल तिथे डिफरंट आहे. बट इन केस ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन, whatever is the variable, it does not affect the final answer. फायनल आन्सर वरती व्हेरिएबलचा इफेक्ट होत नाही, कारण व्हेरिएबल कोणताही असला तरीही शेवटी आपण त्यात अप्पर लिमिट आणि लोअर लिमिटच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो ए आणि बी, आणि फायनल आन्सर हे आपल्याला नेहमी कॉन्स्टंट फॉर्म मध्येच मिळतं. त्यामुळे व्हेरिएबल एक्स असला काय किंवा व्हेरिएबल टी असला काय, दोन्ही केसेसमध्ये आपल्याला फायनल रिझल्ट हा इन टर्म्स ऑफ कॉन्स्टंट ए आणि बीच मिळणार आहे. म्हणजे एफ ऑफ एक्सच्या जागी आपण एफ ऑफ टी जरी लिहिला तरी फायनल आन्सर सेम असणार आहे. इनडेफिनाइट मध्ये जसं एक्सच्या जागी जर टी घेतला तर साइन एक्स ऐवजी साइन टी असा आन्सर मिळेल, पण साइन एक्स आणि साइन टी इक्वल आहेत असं आपण नाही म्हणू शकणार. पण डेफिनाइट इंटिग्रेशन्स मध्ये मात्र व्हेरिएबल जरी चेंज केला तरी फायनल आन्सर मध्ये चेंज होत नाही. कारण का पहा, लेफ्ट हँड साइड तीच आहे. लेफ्ट हँड साइडला इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स, एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन फाय ऑफ एक्स, लिमिट्स फ्रॉम ए टू बी, अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केलं फाय ऑफ बी मायनस फाय ऑफ ए आला. राइट हँड साइड जर आपण कन्सिडर केली, राइट हँड साइड काय, इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ टी इंटू डी टी. एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन जर फाय ऑफ एक्स असेल विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर एफ ऑफ टीचं इंटिग्रेशन फाय ऑफ टी असेल, म्हणजे ज्याला इक्वल टू आपण लिहू शकतो फाय ऑफ टी अँड लिमिट्स फ्रॉम ए टू बी. आता यात आपण व्हेरिएबल टी त्याऐवजी अप्पर लिमिट सबस्टिट्यूट करणार, म्हणजे व्हॅल्यू काय येईल फाय ऑफ बी मायनस लोअर लिमिट टी इक्वल टू ए सबस्टिट्यूट केला फाय ऑफ ए, फाय ऑफ बी मायनस फाय ऑफ ए. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 या दोन्ही व्हॅल्यू एक्झॅक्टली सेम आहेत, यामध्ये कुठलाही
व्हेरिएबलचा नोटेशनचा किंवा कॉन्स्टंटचा सुद्धा चेंज नाही. म्हणजेच आपण लिहू शकतो इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ टी इंटू डी टी. मीन्स व्हेरिएबल कॅन बी रिप्लेस्ड बाय अदर व्हेरिएबल इन द डेफिनाइट इंटिग्रेशन. किंवा आपण असे म्हणू शकतो व्हेरिएबल डज नॉट अफेक्ट द व्हॅल्यू ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन. व्हेरिएबल जरी आपण चेंज केला तरीही त्या चेंजचा इफेक्ट त्या फायनल आन्सरवरती होणार नाही, कारण फायनल आन्सर हे नेहमी अप्पर लिमिट लोअर लिमिट या कॉन्स्टंटवर डिपेंड असणार आहे. फक्त फंक्शन मात्र बदलू द्यायचं नाही. फंक्शन तेच, हे सबस्टिट्यूशन नाही, ही रिप्लेसमेंट आहे. च्या जागी आपण डायरेक्ट टी हा व्हेरिएबल रिप्लेस करू शकतो. थोडक्यात प्रॉपर्टीचा अर्थ असा लक्षात ठेवायचा, कारण वापर आपल्याला याच पद्धतीने करायचा आहे. एक्सच्या जागी टी किंवा टीच्या जागी एक्स अशा प्रकारे आपण व्हेरिएबल जर रिप्लेस केले तर त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू चेंज होत नाही. देन थर्ड प्रॉपर्टी, इंटिग्रल ए टू बी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स इक्वल टू इंटिग्रल ए टू सी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स प्लस इंटिग्रल सी टू बी एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स where a less than c less than b. A less than c less than b. याचं मिनिंग काय पहा, फंक्शन तेच आहे प्रत्येक ठिकाणी एफ ऑफ एक्स,
फक्त एक इंटिग्रेशन दोन पार्ट मध्ये डिवाइड झालंय. ए टू बी हे इंटिग्रेशन घेण्याऐवजी ए टू सी प्लस त्याच फंक्शनचं इंटिग्रेशन सी टू बी, वेअर सी लाईज इन बिटवीन ए अँड बी. म्हणजे समजा इंटिग्रेशन आहे 1 to 5 एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. 1 पासून 5 पर्यंत एवढ्या इंटरवल मध्ये आपण हे फंक्शन इंटिग्रेट करतोय. 1 to 5 ही कंप्लीट इंटरवल घेण्याऐवजी त्याचा आपण सब इंटरवल्स मध्ये डिव्हिजन करू शकतो, असं या प्रॉपर्टीचं मिनिंग आहे. फंक्शन ॲज इट इज ठेवायचं आहे, फक्त 1 to 5 ही इंटरवल डिफरंट सब इंटरवल मध्ये डिव्हाइड करू शकतो. म्हणजे 1 to 5 घेण्याऐवजी यालाच आपण 1 to 3 एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स प्लस 3 to 5 एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स. म्हणजे 1 पासून 3 पर्यंत इंटिग्रेट करायचं आणि नंतर 3 पासून 5 पर्यंत इंटिग्रेट करायचं आणि हे दोन पार्ट पुन्हा ऍड केले तर आपल्याला सेम रिझल्ट मिळतो 1 to 5 एफ ऑफ एक्स डी एक्सचा. फक्त याला दोनच पार्ट मध्ये डिव्हाइड करता येतं असं नाही. 1 to 2, 2 to 3, 3 to 4, 4 to 5 अशा डिफरंट सब इंटरवल्स मध्येही आपण डिव्हाइड करू शकतो बाय युझिंग द सेम प्रॉपर्टी. ए टू बी या रेंज मध्ये जर सी हा असा एलिमेंट असेल तर ए टू बी हे इंटिग्रेशन आपण ए टू सी आणि सी टू बी अशा दोन पार्ट मध्ये डिव्हाइड करू शकतो. दॅट इज द meaning of this property. Now here derivation for this one. First of all, let integral f of x into dx equal to phi of x plus c. Therefore left hand side a to b f of x dx equal to f of x integration phi of x limits from a to b. Upper limit substitute केलं phi of b minus lower limit phi of a. Let this is equation number 1. Right hand side integral a to c f of x into dx plus integral c to b f of x into dx. फंक्शन तेच आहे त्यामुळं एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन पहिलं येईल फाय ऑफ एक्स, फक्त याचे लिमिट्स असतील ए टू सी आणि सेकंड इंटिग्रेशन पण फाय ऑफ एक्स आणि याचे लिमिट असतील सी टू बी इक्वल टू पहिल्या ब्रॅकेटमध्ये अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट जर घेतली टर्म तर फाय ऑफ सी मायनस फाय ऑफ ए. अप्पर लिमिट फाय ऑफ सी मायनस लोअर लिमिट फाय ऑफ ए प्लस पुढच्या ब्रॅकेटमध्ये अप्पर लिमिट फाय ऑफ बी मायनस फाय ऑफ सी. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट प्लस फाय ऑफ सी मायनस फाय ऑफ सी. या दोन टर्म कॅन्सल होतील, शिल्लक राहील हा प्लस फाय ऑफ बी मायनस फाय ऑफ ए. that is equation number. And therefore from 1 and 2 we can write LHS equal to RHS, that is integral a to b f of x dx equal to integral a to c f of x dx plus integral c to b f of x dx.
प्रॉपर्टी नंबर 4. पहिल्या 3 प्रॉपर्टीज एक्झाम्पल आपण ज्यावेळेस आयडेंटिफाय करायचे की प्रॉब्लेम सॉल्व करत असताना प्रॉपर्टीचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे. पहिल्या 3 प्रॉपर्टीज कुठल्याही प्रॉब्लेमच्या सुरुवातीला कधीच उपयोगात येत नाहीत. मिडल स्टेजेसला त्यांचा काही ठिकाणी यूज होतो. पण पुढच्या ज्या आता 3 प्रॉपर्टीज आहेत या मात्र प्रॉब्लेम सॉल्व करण्याच्या मेथड्समध्येच इन्क्लूड केल्या गेल्या आहेत. यावरच प्रॉब्लेमच्या प्रोसेस डिपेंड असते आणि इव्हन यांच्या डेरिव्हेशनमध्येही मागच्या प्रिव्हियस प्रॉपर्टीचा आपला यूज करायचा आहे. यात प्रॉपर्टी नंबर 4 इंटिग्रल 0 to a f of x into dx. आतापर्यंतच्या तीनही प्रॉपर्टीमध्ये फंक्शनमध्ये आपण काहीच चेंज नाही केला, फक्त त्याचे लिमिट्सवर डिपेंड असणाऱ्या तीनही प्रॉपर्टी होत्या. आता लिमिट्स ॲज इट इज राहतील, फक्त फंक्शनमध्ये व्हेरिएशन काय पहा. इंटिग्रल 0 to a f of x into dx is equal to इंटिग्रल 0 to a f of a minus x into dx. प्रॉपर्टीचं मिनिंग कसं बा, लिमिट्स ए टू बी ऐवजी जर 0 to a असेल म्हणजे लोअर लिमिट 0 पाहिजे कंडिशनमध्ये. लोअर लिमिट जर 0 असेल, दिलेल्या फंक्शनमध्ये x जागी a मायनस x म्हणजे अप्पर लिमिट मायनस x जर आपण सबस्टिट्यूट केला तर त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू बदलत नाही. x जागी अप्पर लिमिट मायनस x ही जर व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली म्हणजे फॉर एक्झाम्पल 0 to 2 x into dx हे इंटिग्रेशन आहे. हे इंटिग्रेशन आपण सॉल्व केलं तर काय येईल, x² 2 x इंटिग्रेशन x² 2 लिमिट्स फ्रॉम 0 to 2 2² म्हणजेच 4/2 मायनस लोअर लिमिट 0. आन्सर काय येत आहे 2. प्रॉपर्टीनुसार एक्सच्या जागी जर आपण a मायनस x लिहिला तर फंक्शनमध्ये चेंज होणार आहे. एक्सच्या जागी a मायनस x म्हणजेच 2 मायनस x लिहिला. आता पहा फंक्शन चेंज झालंय. इथे फंक्शन x होतं, इथे फंक्शन आहे 2 मायनस x. याही इंटिग्रेशनची व्हॅल्यू सेम यायला पाहिजे 2. पहा काय येईल, 2चं इंटिग्रेशन काय येईल 2x मायनस x² 2 लिमिट्स फ्रॉम 0 to 2. x ची व्हॅल्यू अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केली 2 into 2 मायनस 4/2 लोअर लिमिट सबस्टिट्यूट केलं तर 0 येईल. 4 minus 2 equal to काय आला, means replacing x with a minus x will not affect the value of integration. प्रॉपर्टी नंबर 4 आणि 5 या दोन प्रॉपर्टी सिमिलर मिनिंगच्या आणि सिमिलर प्रोसेसच्या आहेत आणि याच दोन प्रॉपर्टीज वरती मेजॉरिटी एक्झाम्पल्स आहेत. एक्सच्या जागी जर a मायनस x आपण रिप्लेस केला तर त्या डेफिनेट इंटिग्रेशनची व्हॅल्यू बदलत नाही, असं या प्रॉपर्टीचं मिनिंग आहे. पण लिमिट्स मात्र 0 to a पाहिजेत. याचं डेरिव्हेशन दोन प्रकारे देता येईल. LHS वरून RHS तयार करणे किंवा RHS वरून LHS तयार करणे. मोस्ट कन्व्हिनियंट वे आहे RHS वरून LHS तयार करणे. फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर हियर right hand side, that is 0 to a f of a minus x into dx. यावरून लेफ्ट हँड साइड आपण इझिली तयार करू शकतो. फॉर दिस मेक द सबस्टिट्यूशन a minus x equal to t. a minus x च्या जागी t सबस्टिट्यूट करायचं. डिफरन्शिएट केला दोन्ही साइड्स तर a चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. मायनस dx इक्वल टू dt.
म्हणजेच dx ची किंमत काय येईल मायनस dt. डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये सबस्टिट्यूशन केल्यानंतर त्याचे लिमिट्स पण आपल्याला चेंज करून घ्यायचे असतात. मग यात लोअर लिमिट 0 आहे. व्हेन x इक्वल टू 0, लोअर लिमिट 0 असेल या ठिकाणी x ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट करून t ची व्हॅल्यू फाइंड करायची. t इक्वल टू काय येईल t इक्वल टू a. when x equal to 0, t equal to a, and when x equal to a, अप्पर लिमिट a आहे, x ची व्हॅल्यू जर a सबस्टिट्यूट केली तर a मायनस a काय येईल t इक्वल टू 0. लिमिट्स कशा पद्धतीने चेंज केलेत पहा. x ची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट केली तर t ची व्हॅल्यू a मिळते आणि x ची व्हॅल्यू a सबस्टिट्यूट केली तर t ची व्हॅल्यू 0 मिळते. म्हणजे आता लोअर लिमिट असेल a आणि अप्पर लिमिट असेल 0. मग RHS काय येईल RHS becomes equal to इंटिग्रल 0 टू a ऐवजी काय येईल a टू 0. कारण x 0 असताना t ची किंमत a आणि x a असताना t ची किंमत 0. f ऑफ a मायनस x ची व्हॅल्यू t आपण सबस्टिट्यूट केलेली आहे आणि dx ची किंमत काय मायनस dt. मायनस आपण आउटसाइड घेऊ शकतो इक्वल टू मायनस इंटिग्रल a टू 0 f ऑफ t इंटू dt. आता प्रिव्हियस प्रॉपर्टीज यामध्ये यूज करता येईल आपल्याला. फर्स्ट प्रॉपर्टीनुसार लिमिट जर आपण हे इंटरचेंज केले परत तर हे मायनसचा काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल. इंटरचेंजिंग द लिमिट्स चेंज द साइन ऑफ इंटिग्रेशन. दॅट इज a टू 0 ऐवजी जर आपण 0 टू a लिहिला तर मायनसचा होईल प्लस f ऑफ t इंटू dt. आणि याला रिझन काय असेल a टू b f ऑफ x dx इक्वल टू मायनस b टू a f ऑफ x dx. डेरिवेशन लिहित असताना रिझनिंग आवश्यक आहेत. डायरेक्ट फ्रॉम प्रॉपर्टी नंबर 1 फ्रॉम प्रॉपर्टी नंबर 2 असे सिक्वेन्स द्यायचे नाहीये. जी काही प्रॉपर्टी आपण यूज करतोय ती प्रॉपर्टी ब्रॅकेटमध्ये मेन्शन करणं आवश्यक आहे. देन वाइजिंग फर्स्ट प्रॉपर्टी इंटरचेंजिंग द लिमिट्स मायनस साइन प्लस होऊन जाईल. सेकंड प्रॉपर्टीनुसार व्हेरिएबल आपण रिप्लेस करू शकतो. म्हणजे x च्या जागी t किंवा t च्या जागी x जर आपण रिप्लेस केला आता इथे t ची किंमत पुन्हा a मायनस x नाही टाकायची आहे. ही रिप्लेसमेंट नाही, सेकंड प्रॉपर्टी मधली रिप्लेसमेंट. दिलेल्या इंटिग्रेशन मध्ये फंक्शन मध्ये काही चेंज नाहीये, लिमिट्स मध्ये काही चेंज नाहीये. अशा वेळी आपण t च्या जागी x हा व्हेरिएबल रिप्लेस करू शकतो. जर तो रिप्लेस केला तर 0 टू a f ऑफ t इंटू dt त्याऐवजी येईल 0 टू a f ऑफ x इंटू dx. आणि यासाठी रिझन काय a टू b f ऑफ x dx इक्वल टू a टू b f ऑफ t dt. आणि हीच लेफ्ट हँड साइड आहे 0 टू a f ऑफ x dx. that is equal to left hand side, and therefore we can write integral 0 to a f of x dx equal to integral 0 to a f of a minus x into dx. म्हणजे डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये लोअर लिमिट 0 असताना फंक्शन मध्ये x च्या जागी जर अप्पर लिमिट मायनस x आपण रिप्लेस केला
तर त्या डेफिनाइट इंटिग्रेशनची व्हॅल्यू बदलत नाही. दॅट इज द मिनिंग ऑफ धिस प्रॉपर्टी. स्टेजेस सिंपल आहेत. आधी सबस्टिट्यूशन करायचं हेच, a मायनस एक्स इक्वल टू टी. लिमिट्स चेंज करून घ्यायचे. लिमिट्स चेंज केले, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, मायनस आउटसाइड घेतला. फर्स्ट प्रॉपर्टी वापरून लिमिट इंटरचेंज केले, मायनस साइन एलिमिनेट झाला. आणि सेकंड प्रॉपर्टी वापरून व्हेरिएबल रिप्लेस केला, डायरेक्ट लेफ्ट हँड साइड मिळाली. जर आपल्याला LHS वरून RHS मिळवायचे असेल तर त्यामध्ये डेरिव्हेशन प्रोसेस काय राहील, ही होईल लेफ्ट हँड साइड 0 to a f of x into dx. यात सबस्टिट्यूशन करावं लागेल x इक्वल टू a मायनस टी. म्हणजे राईट साईडला ज्या प्रकारची टर्म आहे त्या प्रकारची टर्म आपल्याला तयार करायची आहे. म्हणून एक्सच्या जागी सबस्टिट्यूशन a मायनस टी हे करावं लागेल. आणि मग फर्दर प्रोसिजर सिमिलर. Property number 5 is similar to this one. ऍक्च्युअली प्रॉपर्टी नंबर 5 हीच मुख्य प्रॉपर्टी आहे, त्यावरूनच ही प्रॉपर्टी डिराईव्ह झालेली आहे. पण यूज करण्यासाठी ही प्रॉपर्टी जास्त कन्व्हिनियंट आहे. प्रॉपर्टी नंबर 5, इंटिग्रल a to b f of x into dx. इंटिग्रल a to b f of x into dx इक्वल टू इंटिग्रल a to b f of a plus b minus x into dx. म्हणजे प्रॉपर्टीचं मिनिंग काय की दिलेल्या फंक्शन मध्ये आपण एक्सच्या जागी लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस एक्स ही टर्म रिप्लेस करू शकतो. एक्सच्या जागी लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट मायनस एक्स हीच प्रॉपर्टी प्रिव्हियसली आपल्याला करता येऊ शकते. म्हणजे 0 प्लस ए मायनस एक्स, पण 0 प्लस ए मायनस एक्स म्हणजेच ए मायनस एक्स. त्यामुळं मुख्य प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी नंबर 5. पण जर लोअर लिमिट 0 असेल तर ते कन्सिडर करण्याची गरज नाही. फक्त आपण या फोर्थ प्रॉपर्टीमध्ये अप्पर लिमिट मायनस एक्स घेतला. आता याचं डेरिवेशन
Similar process, RHS a to b f of a plus b minus x into dx. Substitution, a plus b minus x equal to t. A constant त्याचा डेरिव्हेटिव्ह 0, b constant त्याचा डेरिव्हेटिव्ह 0, मायनस dx इक्वल टू dt, म्हणजेच dx इक्वल टू मायनस dt. लिमिट्स चेंज करत असताना आता x इक्वल टू लोअर लिमिट आहे a, x इक्वल टू जर a असेल तर t ची किंमत काय बा, x ची किंमत इथे आपण a सबस्टिट्यूट केली तर प्लस a मायनस a कॅन्सल, शिल्लक राहील b, म्हणजेच t इक्वल टू b. व्हेन x इक्वल टू b, अप्पर लिमिट b आहे, x ची व्हॅल्यू जर b सबस्टिट्यूट केली तर प्लस b मायनस b कॅन्सल, t इक्वल टू a मिळेल. म्हणजेच RHS काय येईल, इंटिग्रल a टू b ऐवजी b टू a f ऑफ a प्लस b मायनस x म्हणजे f ऑफ t, आणि dx ची किंमत मायनस dt. नंतरची प्रोसेस काय, मायनस आउटसाइड घ्यायचा, प्रॉपर्टी वापरून लिमिट इंटरचेंज, आणि पुढे परत t च्या जागी x हा व्हेरिएबल रिप्लेस केला तर लेफ्ट साइडची टर्म मिळून जाईल. मायनस जर आउटसाइड घेतला तर टर्म येईल b टू a f ऑफ t इंटू dt. इंटरचेंजिंग द लिमिट्स, लिमिट्स इंटरचेंज करा, b टू a ऐवजी a टू b घेतले, f ऑफ t इंटू dt. ब्रॅकेटमध्ये रिझनिंग मागच्याच प्रॉपर्टीचं, a टू b f ऑफ x इंटू dx इक्वल टू मायनस b टू a f ऑफ x इंटू dx. नंतर व्हेरिएबल रिप्लेसमेंट, t ऐवजी आपण x हा व्हेरिएबल रिप्लेस करू शकतो सेकंड प्रॉपर्टीनुसार. a टू b f ऑफ t dt लाच आपण f ऑफ x इंटू dx लिहू शकतो. रिझन, a टू b f ऑफ x dx इक्वल टू a टू b f of t into dt, and that is nothing but left hand side LHS.